डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आपल्या सोबत आहेत। आज उपांत्य फेरीत ते दाखल झाले होते, मात्र त्या ठिकाणी ते पराभूत झालेले आहे। काय नेमका त्यांचा आक्षेप आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नेमका काय आक्षेप आहे तुमचा, काय सांगा? प्रतिस्पर्ध्याचे दोन्ही खांदे जर टेकले तर कुस्ती दिली जाते आणि तुम्ही आम्हाला रिमो दाखवा, रिमोमध्ये जर माझे दोन्ही खांदे टेकले असेल तर मी हार मानायला तयार आहे। पंचांनी या ठिकाणी माझ्यावर अन्याय केलेला आहे आणि जर अन्याय माझ्यावर हा झाला ना तर देव त्यांच्याकडे बघून घेईन 100%, ज्याच्या कर्माची फळं त्याला भेटणारच। कशामुळे अन्याय झाला असं वाटतं? कशामुळे? पुणे जिल्ह्याचा मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईल म्हणून तर अन्याय झाला ना माझ्यावर। पण तुम्ही ज्यावेळेला पंच होते ते पंचांवर तुम्ही लात मारलेली आहेत, त्यांनी निर्णयच खोटा दिला। तर पंचांचा जर ऑब्जेक्शन टाकलं, पंचांचं काम आहे की बाबा सर्वांनीच निर्णय घ्यायचा की रिमो बघून आणि मग निर्णय द्यायचा असतोय। रिमो तुम्ही बघितलं नाही, डायरेक्ट तुम्ही रेड विन दाखवला आणि डायरेक्ट त्याचा हात वर झालाय म्हणल्यावर मग काय करणार आम्ही? जाणून बुजून केलं असं वाटतं? जाणून बुजून 100% जाणून बुजून केली चॅलेंज टाकलेलं आहे। तुम्ही आता पुढचं पाऊल काय तुमचं? आता पुढचं पाऊल काय? आता पुढचं पाऊल आम्ही बघू आता। तक्रार दाखल करणार काय? काय म्हणजे 100% तुम्ही आयोजकांकडे तक्रार दाखल करणार आणि पुढचं? हे आमचे कोच आहेत, कोच हे एक काका पवारचे पट्टे आहेत। हा ट्रिपल महाराष्ट्र केसरीसाठी आता होताच, सर्वांचा दावेदार होता, पण कुस्ती दोन्ही खांदे टेकले असते तर 100% मी सुद्धा सांगतो, मी हातवर करा येतो आत की हो हारला म्हणून दोन्ही खांदे टेकले असतील। तुम्ही काय नियम काय की लोकांना पंचाचा नियम आहे, मी जर अपील टाकलं, अपील माझं चेक करणं मग खांदा हातवर करणं, त्याचा हातवर करणं, हे न बघता त्याचा हात वर केलाय आणि हा अर्धा पडला होता, पूर्ण चीज झाला नव्हता। रेफरी डायरेक्ट सांगतात की आम्ही बघू शकत नाही। रेफरींना मी म्हणलं चॅलेंजर टाकलेलं आहे तुम्हाला, तर तुम्ही रेफरी जे 3 रेफरी असतात स्क्रीनवरती पाहून चेक करून निर्णय द्या। ते म्हणले आम्ही बघू शकत नाही। गुंड सरांना विचारलं, हे त्याच्याकडे लोटते, ते त्याच्याकडे लोटते। तुम्हाला हा निर्णय मान्य नाही? नाही, निर्णय नाही मान्य। मला निर्णय मान्य नाही? नाही, 100%। इंडियाचे 15 वर्ष कोच होते। ऑब्जेक्शन कुश्ती बिल्कुल भी नहीं हुई, ऐसे था, डेंजर भी नहीं था बराबर। हमने ऑब्जेक्शन डाल दिया और फिर ऑब्जेक्शन को ले नहीं रहे, बोल रहे ये इधर आओ जाओ, इधर जाओ। ये क्या मतलब है? ये कोई डिसीजन है क्या? मैं 1 करोड़ रुपए रखता हूं, अगर हम फिला को भेजेंगे, फिला सबसे बड़ी वो है, वर्ल्ड की ऑर्गेनाइजेशन है, अगर वो डिसीजन दे दे कुश्ती चित हो गई, 1 करोड़ रुपए दूंगा मैं। कोई शर्त लगाने के लिए मेरे साथ तैयार हो तो बोलो। पण तुम्हाला इतका राग आला की तुम्ही थेट लातच मारले त्यामध्ये? मग पंचांनी निर्णय घेतला। वर्षभर आम्ही मेहनत करतोय, पंचांना काय त्यांचं माहिती की किती मेहनत करतोय आणि किती नाही करतोय। पाणी करावं लागतं आज, ते घरचे आई वडील सगळे। एकतरी पंचाचा पोरगा नीट आहे का? जर त्यांचे कर्म त्यांच्या पशी आहेत ना, जर तुम्ही जर खेळाडूवर अन्याय करत असतं तर तुमच्या पोरांचं पण तसंच होणार ना 100%। हम ऑब्जेक्शन कर रहे हैं, ऑब्जेक्शन ले ही नहीं रहे, ये कोई काम है क्या? ये शुरू से ही सुनो, बोलो, ये शुरू से ही इनकी मेंटलिटी खराब है। तर आपण बघू शकतो की या ठिकाणी शिवराज राक्षेंनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि थेट पंचालाच या ठिकाणी लात देखील मारलेली आहे, त्यामुळे त्यांचा राग जो आहे आपल्याला दिसून येतो। आणि या ठिकाणी पुन्हा एकदा रिप्ले जो आहे तो बघण्याची मागणी जी आहे ती त्यांनी केली होती, मात्र ती नाकारण्यात आलेली आहे। आता ते पुढचा ऑब्जेक्शन काय घेतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। सुशांत, कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।